कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही काल घरामध्ये पेस्ट कंट्रोल करून घेतलं आणि त्याचा रिझल्ट एकदम बेस्ट आहे. म्हणजे कॉकरोचसाठी तुम्ही कोणताही पेस्ट किंवा काहीही यूज करा, त्यांना काहीच फरक पडत नाही. घरातले पूर्ण कॉकरोच जर तुम्हाला संपवायचे असेल ना, तर त्याच्यावर बेस्ट ऑप्शन हा फक्त पेस्ट कंट्रोल आहे. त्याच्यानंतर ना सकाळी सगळं घर क्लीन करून आम्ही निघालो होतो समर्थाला तिच्या मामाच्या घरी घ्यायला जायला. कारण घरातली सगळी साफसफाई वगैरे सगळं करून झालं होतं आणि तिथे गेल्यानंतर बघितलं तर समर्था इतकी भारी खेळत होती आणि तिला इकडे मामाच्या गावाला आल्यानंतर ना इतकं जास्त आवडतं ना की बस तिथे मस्त सगळं तिच्या मनासारखं करता येतं, हवं तेवढं तिला बागडता येतं. आणि ते ना पावसाचं वातावरण झालं होतं म्हणून ना सगळ्यांची ते गहू भरायची तयारी चालू होती आणि तिची पण तिथं मध्ये मध्ये लुडबुड चालू होती. आणि तुम्ही बघा इथे सगळ्यांची अशी घाई चालू होती आणि ते मांजर ना मस्त अशी झाडाखाली झोपलेली होती. येताना मी समर्थासाठी ना इथे होममेड श्रीखंड घेऊन आले होते. इतकं बेस्ट झालं होतं ना. जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुमच्यासोबत शेअर करेल. त्याच्यानंतर नेक्स्ट डे मी यायला निघाले तर आईने माझ्यासाठी नाही ते कैऱ्या तोडायला आम्ही शेतामध्ये गेलो होतो. इतक्या कैऱ्या आलेल्या आहेत ना ह्या वर्षी आमच्याकडे भरपूर असे आंबे होणार आहेत. म्हणजे सगळे तर आमच्याकडे केशर आणि तोतापुरीच आहे. तोतापुरी कैरीचं आम्ही लोणचं करतो आणि त्याच्यानंतर मस्त असा मुरांबा पण करत असतो. तर आज मला ना फक्त इथे ना कैरीसाठीच हवे होत्या, कारण आणखी त्याच्यामध्ये ना शाक बनलेली नाही आहे. जेव्हा शाक बनती ना तेव्हा त्याचा आम्ही मुरांबा बनवत असतो. तर मस्त असं मी तुमच्यासोबत लोणच्याची पण रेसिपी शेअर करते. आणि आज यांच्यासाठी ना इथे मस्त असा चिकनचा बेत बनवला होता. तर असा होता माझा दिवस.